वेलकम स्टुडंट्स. इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट चॅप्टर आपण बघतोय आणि या फर्स्ट चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण काही एक्झाम्पल सोडवलेले आहेत. ती सर्व एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही ती एक्झाम्पल्स वहीसुद्धा लिहिली असतील. आज आपल्याला बघायचं आहे एका महत्त्वाचा पॉईंट. याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याच्यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. त्यानंतर मोमेंटम म्हणजे काय. त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे की न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. अँड लास्टली वी विल स्टडी अबाउट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, नाउ यू कॅन ओपन युअर बुक ऑल्सो. आणि मग काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करायचे आहे. ठीक आहे. आपण जे आज शिकणार आहोत हे सर्व आपल्याला शिकताना नवनीतचं जे टॉप स्कोरर ॲप आहे त्याचा आपण उपयोग करून घेणार आहोत. त्यांचे विशेष आभार. Motion. Shown here are some instances. Let us observe them. Then the same force is Newton's laws of motion. Shown here are some instances. या ठिकाणी काही एक्झाम्पल सांगितलेले आहेत. तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत बरं का. 4 एक्झाम्पल्स आहेत. Let us observe them. In the first instance, the ball in the state of rest does not move without the application of force. The ball is in rest position. If you are not applying any force on the ball, it will not move. त्याच बॉलवरती बॉल हा रेस्ट पोझिशनला होता. त्याच्यावरती तुम्ही कोणतंही जर बल प्रयुक्त केलं नाही, यू आर नॉट अप्लाइंग एनी फोर्स, देन द बॉल विल बी रिमेन्स ॲट रेस्ट. आणि मग तुम्ही जर फोर्स ॲप्लाय केला तर तो बॉल काय होईल, स्टार्ट टू मूव. In the second instance, a particular force is applied to lift the book from the table. Then the same force is applied to lift the table, but with this force, the table cannot be lifted. टेबलावरती जे पुस्तक आहे ते तुम्हाला वरती उचलायचे आहे, तेव्हा तुम्ही एक विशिष्ट प्रकारचं बल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करताय. आता तितकंच बल सेम फोर्स इफ यू आर अप्लाइंग ऑन टेबल, द टेबल विल नॉट पुल अप. असं का होईल बरं. तर पुस्तक ज्याचं मास कमी आहे आणि टेबल ज्याचं मास जास्त आहे, आणि म्हणून तुम्ही पुस्तकाला उचलण्यासाठी जेवढा फोर्स तुम्ही अप्लाय करताय त्याच्यापेक्षा जास्त फोर्स तुम्हाला टेबल उचलण्यासाठी अप्लाय करावं लागेल. That means the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. In the third instance, it is seen that when the branch of a tree is shaken, fruit from the tree falls down. तिसरे एक्झाम्पल बघितलं का. फ्रूट्स ऑन ए ट्री फॉल्स डाऊन व्हेन इट्स ब्रँचेस आर शेकन. तुम्ही फांदी हलवली तर फळं काय होतात, फळं खाली पडतात. While in the fourth instance, it is seen that even after an electric fan is switched off, it keeps on rotating for some time. फोर्थ एक्झाम्पल बघितलं का तुम्ही. An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. जे फॅनचा स्विच बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळ ती फॅनची पाती फिरत राहतात. Why does this happen in all these instances? असं का होतं या सगळ्या उदाहरणामध्ये. The ball, the table, the fruit on the branch which are at rest, and also the rotating blades of the fan have some inertia. The ball, the table, the fruit on the branch which are at rest, and the rotating blades of the fan has some inertia. त्याच्यामध्ये जडत्व आहे. Inertia of an object is related to the mass of that object. That is why Inertia of an object is related to the mass of an object. त्या मासशी रिलेटेड आहे इनर्शिया, ज्याला आपण मराठीमध्ये जडत्व असं म्हणतो.
Inertia is related to the mass of the object. In the second instance, the force which was sufficient to lift a book from a table was not sufficient to lift the table. पुस्तक उचलण्यासाठी जेवढा फोर्स सफिशियंट आहे तेवढा फोर्स टेबल उचलण्यासाठी सफिशियंट होईल का? विल नॉट बी. This is because the mass of the table is much more than the mass of the book, and that is पुस्तकाचं मास हे टेबलच्या मासपेक्षा जास्त कमी आहे. why the inertia of the table is more than the inertia of the book. Mass of the table is more than the mass of the book, and therefore Newton's first law of motion inertia of table is more than inertia of a book. You see here. describes this property. Newton's first law of motion describes this property of a object, that is inertia. And is therefore called the law of inertia. आणि म्हणूनच न्यूटनच्या पहिल्या नियमाला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतो. कारण इनर्शियाबाबत किंवा जडत्वाबाबत पदार्थाचा जडत्व हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माबाबत एक्सप्लेनेशन न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये आपल्याला बघायला मिळतं. All instances of inertia are examples of Newton's first law of motion. इनर्शियाची सर्व एक्झाम्पल्स ही न्यूटनच्या पहिल्या नियमाची एक्झाम्पल्स आहेत. Let us now study Newton's first law of motion. Newton's first law of motion. Let us perform an activity to understand Newton's first law of motion. First, let us take a glass. काळजीपूर्वक पहा प्रयोग कसा आहे. एक ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये वाळू टाकायची आहे, सँड टाकायचं आहे, त्याच्यावरती एक कार्डबोर्ड ठेवायचा आहे, त्याच्यावरती एक नाणं ठेवायचं आहे आणि मग कार्ड जे ठेवताय तुम्ही त्याला जोराने टिचकी मारायची आहे आणि काय होते ते बघायचं आहे. Sand, a cardboard and a coin. Let us put some sand in the glass. Now let us place a cardboard on the glass. Place a coin on this cardboard. Now let us flick the cardboard placed on the glass. What do we see? As soon as the cardboard is flicked, the cardboard is thrown off and the coin falls in the sand kept in the glass. Cardboard is thrown off and the coin is fell in the glass. Why does this happen? The coin has inertia due to its particular mass. That is, the coin has inertia due to its particular mass. That is why it tries to remain in the state of rest. म्हणजे हे कॉइन रेस्ट पोझिशनला आहे, ते रेस्ट पोझिशनला राहण्याचाच प्रयत्न करतं. म्हणजे एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती गतिमान अवस्थेमध्ये राहण्याचाच प्रयत्न करते किंवा एखादी स्थिर वस्तू तिच्या स्थिर अवस्थेमध्येच राहण्याचा प्रयत्न करते. त्यालाच आपण ॲक्च्युली इनर्शिया असं म्हणतो, जडत्व असं म्हणतो. Why? It tries to remain in the state of rest. The cardboard on which the coin is placed attains motion when it is flicked, but the coin falls in the glass. This activity clearly... You are applying force on the cardboard only, not on the coin. And therefore, the cardboard flicked off, but the coin is in rest position and falls on the sand in the glass. He explains the first law of motion. To understand this law, it is important to understand the concept of balanced and unbalanced forces. आपल्याला बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय बघायचं आहे. And unbalanced force. You are all familiar with the game tug of war. In this game, force is applied on both the sides of the rope. The rope... तुम्हा सर्वांना रस्सीखेच माहिती आहे का? त्याला टग ऑफ वॉर असं म्हणतात. ऑल ऑफ यू आर फॅमिलियर विथ इट. सो लॉंग ॲज टू द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर द सेम, दॅट इज बॅलन्स्ड. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पिट ऑफ द अप्लाइड फोर्स. जरी दोन्ही बाजूला फोर्स अप्लाय केलेला असेल तरी देखील त्या रोपचा सेंटर जो आहे तो मध्यावरतीच राहतो
असं कधी होईल? तुम्ही या ठिकाणी बघू शकता. FA हा या बाजूच्या मुलांनी ॲप्लाय केलेला फोर्स आहे आणि FB हा या बाजूच्या मुलांनी ॲप्लाय केलेला फोर्स आहे. दोन्ही बाजूचा जर फोर्स इक्वल असेल तर त्याला काय म्हणायचं? मग त्याला बॅलन्स्ड फोर्स असं म्हणायचं. Gets pulled to the side on which more force is applied. आणि मग एका बाजूला जर जास्त फोर्स ॲप्लाय केला तर सपोज द स्टुडंट्स हिअर दे आर ॲप्लाइंग more force, then what happens? You tell me. ज्या दिशेला जास्त फोर्स अप्लाइड होईल त्या बाजूला तो रोप जाईल. So as long as the forces applied by both the sides are equal, the center of the rope is static. Here, as the forces applied by both the sides are equal, that is, balanced, the center of the rope remains static in spite Here forces are balanced and therefore the rope is static. of the applied forces. On the other hand, when the force applied on any side increases, the applied forces become unbalanced and Here FA is greater than FB and therefore this is a unbalanced force. the net force gets applied in the direction of the greater force and the center of the rope shifts in that direction. And therefore center of the rope shifts. This is center of the rope shifts towards this direction. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. This is Newton's first law of motion. An object continues to remains at rest. ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशनला असेल तर ते रेस्ट पोझिशनमध्येच राहतं. ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. जर ते एका सरळ रेषेमध्ये गतिमान असेल तर ते गतिमान अवस्थेमध्येच राहतं. हे कधीपर्यंत? अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन इट. जोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत ही स्थिती त्यांची राहते. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. Actually, the book is in rest position and the car is moving. Okay. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. आता रेस्ट पोझिशनला पुस्तक आहे आणि कार चाललेली आहे, याचा अर्थ यांच्यावरती कोणताच फोर्स ॲक्ट होत नाही असा होतो का? there are a number of forces acting on it, but पुस्तकावरती काही फोर्स ॲप्लाय होत असतात किंवा धावणारी जी कार आहे त्याच्यावरती देखील काही फोर्स ॲप्लाय होत असतात. they cancel one another so that the net force is zero. पुस्तक एक प्रकारचा फोर्स टेबलावरती ॲक्ट करतं, तितकाच फोर्स टेबल पुस्तकावरती अप्लाय करतं. ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि म्हणून दे कॅन्सल इच अदर. Newton's first law of motion explains the phenomenon of inertia, that is, the inability of an object to change its state of motion on its own. It also एखादा पदार्थ रेस्ट पोझिशनला असेल तर स्वतःहून तो आपली अवस्था बदलतो का? किंवा एखादा पदार्थ गतिमान अवस्थेमध्ये असेल तर स्वतःहून तो आपली अवस्था बदलतो का? नाही बदलत. आणि म्हणून फॅनचा स्विच बंद केल्यानंतर देखील काही काळ फॅनची पाती फिरत राहतात. explains the unbalanced forces which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. आणि म्हणून जर रेस्ट पोझिशनला असणारी वस्तू त्याच्यावर तुम्ही अनबॅलन्स्ड फोर्स लावलात, पुस्तकाला एका बाजूने ढकललं, तरच ते काय होतं की त्याची अवस्था सोडून देतं आणि इट कॅन मूव्ह टुवर्ड्स फॉरवर्ड डायरेक्शन. Come, let us now study Newton's second law of motion.
Newton's second law of motion. Let us perform an activity to understand Newton's second law of motion. First, take a plastic ball and a rubber ball of the same shape. एकाच साईजचे दोन बॉल घ्यायचे आहेत. एक आहे प्लास्टिक बॉल, सेकंड आहे रबर बॉल. आता याच्यामध्ये काय फरक असेल बरं? आधी विचार करा बघू. तर प्लास्टिक बॉल हा वजनाने हलका असणार आहे, रबर बॉल वजनाने थोडासा जास्त असणार आहे. Ask your friend to take the balls to the terrace. Then ask your friend to drop the plastic ball and you catch the ball. Then ask him to drop the rubber ball and you catch it. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप ए प्लास्टिक बॉल फर्स्ट अँड आफ्टरवर्ड्स ए रबर बॉल. तुमच्या मित्राला टेरेसवरून सुरुवातीला प्लास्टिक बॉल टाकायला सांगा, तो तुम्ही कॅच करा, जिंका खाली. आणि सेकंड टाईम रबर बॉल टाकायला सांगा, तो तुम्ही खाली पकडा. Do you feel? Which ball was easier to catch and why? विच बॉल वॉज इजियर टू कॅच अँड व्हाय? कोणता बॉल कॅच करण्यासाठी सोपं जाईल आणि मग का? It was easier to catch the plastic ball than the rubber ball. प्लास्टिक बॉल हा रबर बॉलपेक्षा कॅच करणं इजियर आहे. Because the mass of the plastic ball is much less than that of the rubber ball. याचं कारण काय बरं? कारण प्लास्टिक बॉलचं जी मास आहे, वस्तुमान आहे, ती कमी आहे ॲज कम्पेअर टू द रबर बॉल. That is why, while catching the plastic ball, there was less impact on the hand. On the other hand, there was more impact on the hand while catching the rubber ball. While catching the plastic ball, there is a less impact on your hand. While catching the rubber ball, there is a more impact on your hand because the mass is more greater than that of the plastic ball. That is why it was easier to catch the plastic ball. Now, ask your friend to stand holding the plastic ball. मगाशी आपण काय केलं होतं? वेगवेगळ्या वस्तुमानाचे बॉल घेतलेले होते. एकाचं वजन जास्त होतं, दुसऱ्याचं वजन कमी होतं. बरोबर आहे का? आता मात्र काय करायचं आहे? प्लास्टिक बॉलच घ्यायचा आहे, मात्र तो वेगवेगळ्या वेगाने स्पीडनी फेकायचा आहे आणि तुमच्या मित्राला कॅच करायला सांगायचं आहे. You stand at a particular distance in front of him. Now, ask your friend to throw the ball towards you at slow speed. Slow speed. Try to catch it. And try to catch it. Now, ask your friend to throw the same ball at high speed towards Same ball you and try high to speed. catch it. And try to catch What it. do you observe? What do you observe? Which ball is very easy to catch? When could you easily catch the ball? Why? The first time you could catch the ball easily. First time you can catch the ball very easily. Second time it is not easy as compared to the first time. दुसऱ्या वेळेला थोडंसं तुम्हाला काय होईल? पहिल्या इतकं इझी जाणार नाही. का बरं? सेकंड टाइम त्याचा स्पीड जास्त होता. It was thrown at slow speed. When the ball was thrown at slow speed, there was less impact on Less our impact. hand. Low On the speed, other hand, less impact. When it was thrown at high speed, speed, there was more impact more on impact. our hand. That is why it was easier to catch the ball that was thrown at slow speed. Slow speed easier and high speed difficult. From this activity, we understand that the impact of the moving ball having more mass is more than the impact of the moving ball having less mass. जर त्याचं मास जास्त असेल तर इम्पॅक्ट जास्त असतो. मास कमी असेल त्याचा इम्पॅक्ट कमी असतो. Similarly, the impact of the ball coming with more speed is more than the impact of the ball coming with less speed. जर स्पीड जास्त असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हातावरती जास्त होणार. जर त्याचा स्पीड कमी असेल तर इम्पॅक्टसुद्धा कमी असणार आहे, लेस असणार आहे. The effect of one object striking another object depends both on the mass of the former object and its velocity.
The effect of one object striking another object depends on both the mass of the former object and its velocity. आता इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट, तुम्ही काय करता, स्ट्रायकरनी ज्या पिसा असतात त्याच्यावरती तुम्ही जोर आणि स्ट्रायकरनी त्याच्यावरती टिचकी मारता. आता हा जो इफेक्ट आहे हा कशावरती डिपेंड्स असणार आहे सांगा बरं. बोथ द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड द व्हेलॉसिटी. स्ट्रायकरचं मास किती आहे आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे त्याच्यावरून त्या पिसा जे आहे त्याच्यावरती होणारा इफेक्ट तुम्हाला दिसेल. This means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of. आता तुम्ही जो फोर्स लावताय त्याचा इफेक्ट कशावरती डिपेंड्स आहे, तर मास ॲज वेल ॲज द व्हेलॉसिटी. म्हणजे चेंडूचं मास आणि चेंडूचा वेग ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. The striking object. This property was termed momentum by Newton. आणि यालाच आपण मोमेंटम असं म्हणतो बरं का. मोमेंटम म्हणजे काय, त्याला संवेग असं म्हणतात. संवेग, मोमेंटम याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत, मास अँड व्हेलॉसिटी. व्हॉट इज ॲक्च्युली मोमेंटम? Momentum is the product of mass and velocity. If m is a mass of an object and v is velocity of an object, then what is momentum? Momentum p is equal to m into v. Momentum P. Momentum is the product of mass and velocity of an object. That is, P is equal to m into v. Momentum is a vector quantity. The quantity momentum has both magnitude as well as direction. Its direction is the same as that of the velocity. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second. Momentum is the product of mass and velocity. This is the definition. Momentum P is equal to m into v. What is m? Mass of the object. What is v? Velocity of an object. Momentum is a vector quantity. Why momentum is a vector quantity? The quantity momentum has both magnitude as well as direction. त्याला परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टींची गरज आहे. Its direction is the same as that of the velocity. And what is unit of momentum? SI unit is kilogram meter per second. आता हे SI युनिट आलं तरी कसं बघा. मास तुम्ही कशामध्ये मोजता, किलोग्रॅममध्ये. व्हेलॉसिटी कशामध्ये मोजता, मीटर पर सेकंड. मास इंटू व्हेलॉसिटी, देअरफॉर किलोग्रॅम मीटर पर सेकंड. While in CGS system it is gram centimeter per second. If an unbalanced force applied on an object causes a change in the velocity of the object, then it also causes a change in its momentum. इफ एन अनबॅलन्स्ड फोर्स. आता ह्या चेंडूवरती अनबॅलन्स्ड फोर्स तुम्ही जर एखाद्या काठीने वगैरे लावलात, ॲप्लाय केलात, तर काय होईल, इट कॉज ए चेंज इन द व्हेलॉसिटी. त्याचा वेग वाढेल किंवा कमी होईल. देन इट ऑल्सो कॉज ए चेंज इन द मोमेंटम. आणि त्यांच्या मोमेंटममध्ये सुद्धा काय होईल, बदल होईल. The force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. The force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. The force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम म्हणजे काय, सुरुवातीचा मोमेंटम. हे सुरुवातीचा वेग, सुरुवातीची व्हेलॉसिटी आणि मास यांचा गुणाकार. Rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. And this is the Newton's second law of motion. The rate of change of momentum is proportional to the applied force. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, एखाद्या वस्तूमध्ये जो होणारा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे तो कशावरती डिपेंड्स आहे, तुम्ही किती फोर्स ॲप्लाय करताय.
and the change of momentum occurs in the direction of force. Suppose an object of mass m has an initial velocity u. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. समजून घ्या, एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m इतकं आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग u इतका आहे. त्याच्यावरती f इतका फोर्स आपण ॲप्लाय केला आहे. किती काळासाठी? t इतक्या काळासाठी. आता इतका फोर्स ॲप्लाय केल्यामुळं त्याची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी u होती त्याच्यामध्ये चेंज झाला फोर्स ॲप्लाय केल्यामुळं, आणि त्याची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती v इतकी झाली. Therefore, the initial momentum of the object is m into u. After time t, the final momentum of the object is equal to m into v. इनिशियल व्हेलॉसिटी u होती म्हणून इनिशियल मोमेंटम mu. फायनल व्हेलॉसिटी v झाली म्हणून फायनल मोमेंटम mv. The rate of change of momentum equals to the change in momentum upon time. Therefore, the rate of change of momentum equals to mv minus mu upon t. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, चेंज ऑफ मोमेंटम अपॉन टाईम. आता चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. दॅट मीन्स mv मायनस mu अपॉन टाईम t. Equals to m into v minus u upon t equals to ma. According to v minus u upon t, that is a, and therefore I return that rate of change of momentum that is equal to ma. Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. Therefore, ma is proportional to F. Therefore, F is equal to kma. Here, k is the constant of proportionality and its value is 1. Therefore, F is equal to m into a. In SI system, the unit of force is Newton. The force necessary to cause an acceleration of 1 meter per second square for an object of mass 1 kilogram is called 1 Newton. एक किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू आहे. त्याच्यामध्ये जर आपण 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ॲक्सलरेशन निर्माण केलं तर त्यावेळी ॲप्लाय केलेला जो फोर्स असतो तो किती असतो? 1 न्यूटन. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम इज कॉल्ड 1 न्यूटन. 1 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू त्याच्यामध्ये जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं जर ॲक्सलरेशन निर्माण झालं तर ॲप्लाय केलेला फोर्स किती असतो? 1 न्यूटन इतका असतो. 1 Newton equals to 1 kilogram into 1 meter per second square. In CGS system, the unit of force is dyne. CGS सिस्टीममध्ये जे युनिट आहे ते डाईन असं आहे. 1 डाईन फोर्स कशाला म्हणायचं? तर 1 ग्रॅम वस्तुमानाची वस्तू त्याच्यामध्ये आपण जर 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ॲक्सलरेशन निर्माण करण्यासाठी जेवढा फोर्स आपण लावतो त्याला म्हणायचं 1 डाईन फोर्स. ओके, 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. The force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram is called 1 dyne. 1 dyne equals to 1 gram into 1 centimeter per second square. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे.
झालेल्या भागावरच्या सगळ्या नोट्स तुम्हाला वहीमध्ये लिहायच्या आहेत. व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा ऐका. समोर पुस्तक घ्या. पुस्तकातला जो चॅप्टर आहे झालेला भाग तो वाचा आणि समजून घ्या. आणि मग तुम्हाला काय शंका असतील तर पुन्हा मला विचारा. बाकीच्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पुढच्या तासाला आपण कव्हर करू. थँक्यू.